श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अक्षय तृतीये दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी करावयाच्या 5 सेवा. नमस्ते मंडळी, माझ्या चॅनेलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण अक्षय तृतीये दिवशी करावयाच्या काही सेवांबद्दल माहिती घेणार आहोत. 10 मे 2024 वार शुक्रवार. या दिवशी अक्षय तृतीयाचा खूप महान योग आहे. तर त्यानिमित्ताने आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी, कर्जमुक्तीसाठी काय काय उपाय करता येतील हे पाहणार आहोत. पुढे जाण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका. नंबर 1. श्रीसूक्त. लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी सर्वोत्तम श्रेष्ठ असे सूक्त म्हणजे श्रीसूक्त. आपण श्रीसूक्ताचे आपल्याला शक्य असतील तेवढे पाठ करू शकतो किंवा ब्राह्मणांकडून पाठ करून घेऊ शकतो. श्रीसूक्ताचे पाठ स्वतः करणार असेल तर त्याचे उच्चार स्पष्ट आणि व्यवस्थित करावे. जर स्वतः श्रीसूक्ताचे पाठ करण्यास असमर्थ असाल, म्हणजेच आपल्याला ते वाचता येणार नसेल, तर ते तुम्ही ऐकूही शकता. त्यासाठी श्रीसूक्ताचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर लवकरच अपलोड करणार आहे, तो आपण ऐकू शकता. जर आपल्या घरी श्रीयंत्र असेल तर त्यावरती आपण पुढील सेवा करू शकतो. दूध, दही, मध, तूप यातील प्रत्येकी एका वस्तूने अभिषेक करू शकतो किंवा पंचामृत करूनही अभिषेक करू शकतो. अक्षय तृतीये दिवशी दिवसभरात आपण आपल्या इच्छेनुसार 1, 2 किंवा श्रीसूक्ताचे 16 पाठ करू शकतो. ही सेवा आपण दिवसभरात कधीही व कोणत्याही वेळी करू शकतो. ही श्रीसूक्ताची सेवा अतिशय प्रभावी असून माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. नंबर 2. सांपुटिक श्रीसूक्त. अक्षय तृतीये दिवशी आपण सांपुटिक श्रीसूक्ताचा पाठ करावा. श्रीसूक्ताच्या प्रत्येक ओळीला लक्ष्मी कमलात्मक मंत्र लावून श्रीसूक्त म्हटले जाते. दारिद्र्य दूर होण्यासाठी, लक्ष्मी स्थिर होण्यासाठी श्रीसूक्ताचा पाठ केला जातो. नंबर 3. महालक्ष्मी अष्टक. अक्षय तृतीये दिवशी करावयाची तिसरी सेवा म्हणजे महालक्ष्मी अष्टक. महालक्ष्मी अष्टक हे अतिशय प्रभावी आणि अनुभवित असे स्तोत्र आहे. महालक्ष्मी अष्टक हे इंद्रदेवाने लक्ष्मीची केलेली स्तुती आहे. महालक्ष्मी अष्टकाचा तुम्ही 1, 3 किंवा जास्तीत जास्त 16 पाठ करू शकता. नंबर 4. कनकधारा स्तोत्र. अचानक धन लाभ व्हावा असे वाटत असेल, दारिद्र्य व्यक्तीला श्रीमंत व्हावे असे वाटत असेल तर कनकधारा स्तोत्राचा पाठ करू शकता. नंबर 5. लक्ष्मी हृदय स्तोत्र. अक्षय तृतीये दिवशी या स्तोत्राचा देखील आपण पाठ करू शकता. वरील 5ही स्तोत्रे अतिशय प्रभावी आहेत. याचा आपण लाभ घेऊ शकता. म्हणजेच याचा अर्थ असा नाही की आपण 5ही स्तोत्रे एकाच दिवशी करावयाची आहेत. तर कोणत्याही एका स्तोत्रावर पूर्ण श्रद्धा ठेवून, भक्ती ठेवून स्तोत्र पठण करावे किंवा ऐकावे, म्हणजे त्याचा लाभ होतो. हे 5 स्तोत्रे मी यासाठी सांगितले आहेत की कोणाला श्रीसूक्त आवडत असेल तर कोणाला सांपुटिक सूक्त, तर कोणाला कनकधारा स्तोत्र, तर कोणाला लक्ष्मी हृदय स्तोत्र आणि कोणाला महालक्ष्मी अष्टक आवडत असेल. प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. श्रद्धा ठेवून आपण सेवा करायची. प्रत्येकाची श्रद्धा ठेवून आपण सेवा करावी. प्रत्येकाची रुची वेगळी असते. हे 5 स्तोत्र सांगितले आहेत. अक्षय तृतीया हा दिवस फार शुभ आहे आणि विशेष म्हणजे त्या दिवशी शुक्रवार आहे. शुक्रवार हा लक्ष्मी मातेचा अतिशय आवडता वार आहे आणि म्हणूनच ही सेवा आपण त्या दिवशी कोणत्याही वेळी करू शकता. या दिवशी आपण या 5 स्तोत्रापैकी कोणत्याही एका स्तोत्राचे श्रद्धापूर्वक अंतःकरणाने वाचन करावे. वाचन करायला जमत नसेल तर जास्तीत जास्त ऐकू शकता. अशा प्रकारे अक्षय तृतीये दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी या 5 पैकी कोणत्याही एका स्तोत्राचे तुम्ही वाचन करू शकता. जर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या आध्यात्मिक यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा.